नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील पेठ तालुक्यातील सावळघाट आणि कोटंबी घाटाची दयनीय अवस्था झाली आहे। सावळघाटातील 2 ते 3 धोकादायक अवघड वळणावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून या ठिकाणी कधी पण अवजड वाहने एकमेकांवर कलंडून मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या खड्डेमय रस्त्यामुळे घाटातील वाहतूक वारंवार खोळंबून घाटातील 2-2 दिवस बंद होऊन वाहन चालकांसह प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे। या महामार्गावर चाचरगाव नजीक टोल नाका असून तो टोल भरून पुढे घाटातील रस्त्यावर वाहनांचे टोले घेतच मार्गक्रम करावा लागत असला तरी या अत्यंत जिकिरीच्या ठरणाऱ्या समस्येकडे संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे। याच मार्गावर कोटंबी घाटातील वळण रस्त्यावर लक्झरी वाहनांचे एका बाजूने दोन्ही जागी खड्ड्यात रुतली, मात्र हे वाहन रस्त्यावरच उलट होता वाचले, अन्यथा मोठा अपघात घडला असता। या मार्गावरील दोन्ही घाटात पडलेल्या खड्ड्यांसह इतरत्र पडलेली मोठमोठी खड्डे तात्काळ भरून वाहतूक सुरळीत करावी आणि अपघात टाळले जावेत अशी मागणी वाहन चालक आणि प्रवासी वर्गातून होत आहे। अन्यथा या महामार्गावर रास्ता रोको सारखे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर, नाशिक।